आणि इकडं सलामी जडली। या मैदानातली एक टॉपची लढत रोहन पवार विरुद्ध जमीर मुलानी। कासारांबोली ग्राम गावचे माजी चेअरमन जयसिंग आबा गायकवाड, आपलं सहर्ष स्वागत। आपणास विनंती आपण मंचावर यायचे। रोहन पवार आणि या समयाला महाराष्ट्र केसरी रुस्तमेंद पैलवान सिकंदर शेख प्रेक्षकांवर टाळ्या वाजवा पैलवानासाठी। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय। आयोजक कमिटी आखाडामध्ये या। नंदूभाऊ सुतार, नितीन भाऊ सुतार, गणेश भाऊ सुतार, शंकर भाऊ सुतार, आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये या। सूरज भाऊ सुतार, माजी उपसरपंच सूरज भाऊ सुतार, बंटी भाऊ सुतार, समीर भाऊ सुतार, सर्वांनी आखाड्यामध्ये या। आणि कुस्तीला प्रारंभ झाला। रोहन पवार चॉकलेटी कलरची लांग परिधान केलेला गंगावेस तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुले। संजय भाऊ सुतार, आपणास विनंती आपण आतमध्ये या। आखाड्यामध्ये या संजय भाऊ सुतार, आबा सुतार, आपण आखाड्यामध्ये या। पैलवान सिकंदर शेख यांचं आगमन। आयोजक संजय भाऊ सुतार, श्रीराम आबा सुतार, दत्तात्रय भाऊ सुतार, शंकर भाऊ सुतार, माजी सरपंच गणेश भाऊ सुतार, आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये या। अक्षय भाऊ नागरे, आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये या। आणि इकडं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। रोहन पवार विरुद्ध जमीर मुलानी। युवा नेते उद्योजक यशवंतजी आमराळे, आपलंही सहर्ष स्वागत। हो हलगीवाले हो 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 हो। रोहन पवार जमीर मुलानी एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे। पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले, सिकंदर पैलवान आणि दादा शेळके दोघेही तयारी लागा। सिकंदर तयारी लागा, तुम्ही कुस्ती आहे आता लगेच। एक कुस्ती नंतर कुस्ती लागणार आहे तुमची, त्याच्यामुळे तिथं वेळ न दवडता आपण तयारी लागायचंय। या कुस्तीसाठी चालू असणाऱ्या कुस्तीसाठी माजी सरपंच उमेशदादा सुतार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झाले। सिकंदर आपण तयारीसाठी जावा। दादा शेळके पैलवान, माजी सरपंच उमेशदादा सुतार यांच्याकडून 1000 रुपये या कुस्तीसाठी जमा झाले। सरपंच शंकर भाऊ सुतार यांच्याकडून 500 रुपये जमा झाले। रोहन पवार विरुद्ध जमीर मुलानी। उद्योजक सूरज सुतार आपले 200 रुपये जमा झाले। पटाला लागला इकडे रोहन पवार, हल्ला धुडकवतोय तो जमीर मुलानी। एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि 16 तारखेला मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौडला संपन्न होणार आहे। त्या मैदान मध्ये गावडे सर या रोहन पवारची 25 नंबरला कुस्ती आहे। अशा 50 कुस्त्या पौडला लागणार आहे। महाराष्ट्रातले आणि देशातले टॉपचे पैलवान पौडला लढणार। सिकंदर लढणार आहे, हर्षद सदगीर लढणार आहे, माऊली कोकाटे, प्रकाश बनकर, निशांत कुमार शेरा, देशातले आणि महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान मल्लिकार्जुन दंगल पौडला लढणार आहे। अमित पिंगळेंनी जाहीर केले, एकदा टाळ्या करा त्यांच्यासाठी। आणि त्या मैदानामध्ये रोहन पवारची 25 नंबरला कुस्ती, त्याच्यावर अंदाज लावा मैदान किती मोठ्या उंचीचं होणार आहे। आणि अजून एक सांगायचंय, ही सिकंदर शेख आणि वेताळ शेळकेची जी कुस्ती लागली त्याला त्याचं मोलाचं योगदान जे असेल ते अक्षय भाऊ नागरे खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांचं।
ही कुस्ती फक्त कर्नाटक मध्ये झाली मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर ही कुस्ती या पुणे जिल्ह्यात टिपून आणण्याचं घडून आणण्याचं काम अक्षय भाऊ नांगणेंना केलं. एकदा जरा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं ही टॉपची कुस्ती बऱ्याच जणांच्या माहितीस्तव सांगतो. नरसिंग यादव कडून गावडे साहेब आज 4 राज्यांची लीग मुंबईला चालू आहे. सिकंदर पैलवानची कुस्ती सुद्धा तिथं होती. मलाही तिकडे बोलवलं होतं. अक्षय भाऊनं दोघांनाही सांगितलं यावं लागणार इकडं. काही झालं तरी इकडे यावं लागणार आहे. कारण सुतारवाडीकरांचं हे प्रयत्न एकीचं बळ काय असतं हे पाहण्यासाठी तरी एकदा या आणि खऱ्या अर्थानं तो योग आला. अक्षय भाऊ आपलं मनापासून धन्यवाद आहे. या ठिकाणी पंचायत समिती मुळशीचे माजी उपसभापती शबास रोहन पैलवान बजरंग मारणे आपलं सहर्ष स्वागत. हलगीवाले हे पहा हलगे हलगे गेटवर या. 1-2 मिनिटं थांबा. भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ मांडेकर त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. भाऊ भाऊ तुम्ही बोला. 1-2 ऐका रे. हॅलो हॅलो सर्व प्रेक्षकांनी ऐका. हे पहा. कार्यसम्राट आमदार शंकर भाऊ मांडेकर फोनवरून आपल्याला शुभेच्छा देत आहेत. करतो. खर तर मी स्पर्धेला येणार होतो, परंतु बोर या ठिकाणी जिल्हा पंचायत समितीची इलेक्शनचे प्रचार चालू आहे. त्या ठिकाणी सभेला मला यावं लागलं म्हणून मला येता आलं नाही. परंतु गावाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. अनेक चांगले नामवंत मल्ल या ठिकाणी आलेले आहेत. अशा कुस्ती शौकीनांना खऱ्या अर्थाने एक चांगली संधी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि गावाचं सोबतीनं सर्व कुस्ती शौकीनांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस नक्कीच कार्यक्रमाला वेळ दिल्याची ग्वाही देतो. धन्यवाद आमदार साहेब. धन्यवाद भाऊ धन्यवाद. मुळशी भोर राजगडचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ मांडेकर यांनी आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. भाऊंचं ग्रामस्थांच्या वतीने आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. सर्वांनी आपल्या शंकर भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद भाऊ, शाबास. धन्यवाद. या कुस्तीसाठी उद्योजक रोहिदास आप्पा अंमली पंच म्हणून काम करू राहिलेले आहेत. या कुस्तीसाठी मनीष भाऊ सुतार दोन्ही मल्लांसाठी 500 रुपये पारितोषिक जमा झाले. या ठिकाणी या स्पर्धेच्या धन्यवाद. निमित्ताने पंचायत समिती मुळशीचे माजी आणि सभापती खुला गट अभिजित बोहिरमान लाल पट्टी विरुद्ध साहिल मोहोळ मुठा निळी पट्टी पैलवान तयारी करून आखाड्यावरती चला. ही कुस्ती संपल्याबरोबर आपली कुस्ती लागणार आणि त्यानंतर दादा आणि गिस्सा ओ टाळ्या वाजवा. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले भुकोम गावचं व्यक्तिमत्व सोनावणे. खऱ्या अर्थानं कौतुक आहे रोहिदास आप्पा आमलेचं. मैदानी कुस्ती असो नाही तर स्पर्धेतली कुस्ती असो निकाल हा खट्ट लावणारे रोहिदास आप्पा आमले पंच म्हणून काम पाहताय. दागुडे सर 1-2 मिनिटं फक्त. पंचायत समिती मुळशीचे माजी उपसभापती आणि पिरंगुड भुगाव जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय भामदासजी पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतो आहे. मी आयोजकांना विनंती करेन आपण भाऊंचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भामदासजी पानसरे संतोष भाऊ दायगुडे साहेबांना बोलू द्यात. कुस्ती जोरात चालू आहे. नाही बोलू देत हरकत नाही. सर घ्या. रोहननं इकडं कब्जा घेतलेला आहे. जमीर निघून जाण्याच्या तयारीमध्ये होता. पुन्हा एकदा कब्जा मजबूत केला रोहन पवारना. रोहन पवारकडे पाहिल्यानंतर स्वर्गीय पैलवान छबू रणमुखेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जुन्या मंडळींना माहितीये छबू रणमुखे लांडगे नगरचे सुप्रसिद्ध पैलवान, दख्खन का काला चिता म्हणून ज्यांनी प्रसिद्धी मिळवली असं व्यक्तिमत्व छबू रणमुखे. त्यांच्यासारखी शरीरयष्टी लावलेला हा रोहन पवार. गंगावेस तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा आहे. तर जमीर मुलानी
कुर्डवाडीला सराव करणारा छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डवाडी कुस्ती सम्राट पहिला असलम काजींचा पट्टा आहे. ज्या गुरुनं असलम काजींना घडवलं त्या विश्वादादांचा एक पट्टा आहे. तर शिष्याच्या पट्ट्याबरोबर कुस्ती चालू आहे रोहनची. खऱ्या अर्थानं गुरुबंधू आहेत रोहन पवारचे आणि त्यांच्या पट्ट्याबरोबर कुस्ती चालू आहे. दुर्मिळ योगायोग पैलवानांची खान म्हणून गंगावेस तालीम ओळखली जाते. हरिश्चंद्राची फॅक्टरी कधी बंद होत नसते तशी विश्वासदादा हरगुलेंची गंगावेस तालीम बंद नाही होत. शासनानं कोट 2 कोटी रुपयाचा निधी टाकून आज जागतिक दर्जाची तालमीचं काम चालू आहे. पूर्वी तालमीत गेलं तर खऱ्या अर्थानं कुठं आलो असा प्रश्न पडेल, पण विश्वासदादानं विश्वास ठेवला आणि अनेक पोरं घडवली. शाबास दुहेरी पट आणि रोहन पवार आक्रमक झाला. वाह रोहन पवार गंगावेस तालीम वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा विजय झाला. बोलो बजरंग बली की जय. धन्यवाद. वैभव सुतार अभिजित यांच्याकडून चला. 500 रुपये. वैभव सुतार यांच्याकडून 500 रुपये. सूरज सुतार